तारेवरची कसरत भाग 8. वर्किंग वुमन आणि नातेसंबंध. अचानक आलेलं वादळ. अन्विताच्या आयुष्यात बऱ्याच दिवसांनी थोडी शांतता आली होती. सुमित्रांशी नातं सुधारत होतं. विहान तिची काळजी घेत होता. घरात बाळाच्या आगमनाची उत्सुकता वाढत होती. पहिल्यांदाच तिला वाटत होतं कदाचित आता सगळं ठीक होईल. पण आयुष्याला अनेकदा शांततेनंतर वादळ आणायची सवय असते. त्या दिवशी सकाळी अन्विता रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. विहानही तिच्यासोबत होता. दोघंही आनंदी होते. बाळाच्या नवीन रिपोर्ट्स बघायच्या होत्या. त्याचा हार्टबीट ऐकायचा होता. त्या छोट्याशा जीवाची एक झलक पाहण्यासाठी दोघंही उत्सुक होते. डॉक्टरने सोनोग्राफी सुरू केली. स्क्रीनवर बाळाची हालचाल दिसत होती. अन्विताच्या डोळ्यात आनंद चमकत होता. विहान तिचा हात घट्ट पकडून बसला होता. पण अचानक डॉक्टरचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी काही मेजरमेंट्स घेतले. पुन्हा रिपोर्ट तपासली. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. अन्विताचं हृदय धडधडायला लागलं. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? डॉक्टर काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, घाबरू नका, पण काही रिपोर्ट्सवर लक्ष ठेवावं लागेल. क्षणभर अन्विताच्या पायाखालची जमीन सरकली. बाहेर येताच ती बेचैन झाली. काय झालं असेल? बाळ ठीक आहे ना? माझ्यामुळे काही झालं का? हजारो प्रश्न तिच्या मनात सुरू झाले. विहान तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण आईचं मन ते सहज शांत होत नाही. घरी आल्यावरही ती सतत रिपोर्टकडे पाहत बसली होती. गुगलवर माहिती शोधत होती. प्रत्येक आर्टिकल वाचून तिची भीती वाढत होती. कधी कधी माहितीपेक्षा कल्पना जास्त घाबरवतात आणि अन्वितासोबत तेच होत होतं. रात्री तिला झोपच लागली नाही. ती सतत पोटावर हात ठेवून पडली होती. बेबी, तू ठीक आहेस ना? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. इतक्या महिन्यांपासून ती करिअर, ऑफिस, प्रमोशन यासाठी रडत होती, पण आज पहिल्यांदाच ती फक्त तिच्या बाळासाठी घाबरत होती. मध्यरात्री विहान जागा झाला. त्याने पाहिलं अन्विता शांतपणे रडत होती. अन्विता, ती त्याच्या मिठीत शिरली. मला खूप भीती वाटते विहान. काय झालं तर? तिचा आवाज तुटत होता. विहानचेही डोळे भरून आले, पण तो स्वतःला सावरत म्हणाला, काही होणार नाही. आपण दोघं आहोत ना? आणि आपलं बाळ खूप स्ट्रॉंग आहे. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने काही ॲडिशनल टेस्ट सुचवल्या. काही दिवस निरीक्षणाखाली राहावं लागणार होतं. घरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. सुमित्रा देवासमोर बसून प्रार्थना करत होत्या. माधव शांत होते. रोहनही पहिल्यांदाच गंभीर दिसत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, सगळं ठीक होईल ना? त्या रात्री अन्विताने डायरी उघडली. हात थरथरत होते. तिने लिहिलं, प्रिय बाळा, आज मी खूप घाबरले आहे. आई होण्याआधी कधीच इतकी घाबरले नव्हते. तुला अजून पाहिलंही नाही, पण तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. अश्रूंनी अक्षरं धूसर झाली. ती पुढे लिहू लागली, तू फक्त माझ्या पोटात नाहीस, तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. त्या रात्री आशा आणि भीती यांच्यामध्ये अडकलेली अन्विता पहिल्यांदाच आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेसाठी तयार होत होती. आशेचा किरण. अन्वितासाठी ते काही दिवस खूप कठीण होते. प्रत्येक सकाळ नवीन भीती घेऊन यायची. प्रत्येक फोन कॉल ऐकताना तिचं हृदय धडधडायचं. प्रत्येक तपासणीपूर्वी तिच्या हातांना खांब यायचा. ती बाहेरून शांत दिसत होती, पण आतून पूर्णपणे तुटत चालली होती. हॉस्पिटलमध्ये पुन्हा तपासणी होती. विहान तिच्या शेजारी बसला होता. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावरही चिंता स्पष्ट दिसत होती. कारण वडील होण्याआधीच तो त्या छोट्याशा जीवावर मनापासून प्रेम करू लागला होता. डॉक्टर आत आल्या. त्यांच्या हातात नवीन रिपोर्ट्स होत्या. अन्विताचं हृदय अक्षरशः घशात आलं. खोलीत काही क्षण शांतता पसरली. डॉक्टर रिपोर्ट पाहत होत्या. अन्विता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती आणि मग डॉक्टर हसल्या. गुड न्यूज. अन्विताला काही क्षण शब्दच ऐकू आले नाहीत. एव्हरीथिंग लुक्स स्टेबल नाव. क्षणभर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विहानने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. इतक्या दिवसांनी दोघांच्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं होतं. पण काळजी घ्यावी लागेल. डॉक्टर पुढे म्हणाल्या, स्ट्रेस अजिबात नको. हे ऐकताच विहान लगेच म्हणाला, डॉक्टर, मी यांना आता लॅपटॉपपासून दूर ठेवणार. पहिल्यांदाच अन्विता हलकसं हसली. कित्येक दिवसांनी ते खरं हसू होतं. घरी परतल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सुमित्रांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या देवासमोर हात जोडून उभ्या राहिल्या. देवा, धन्यवाद. माधवही भावूक झाले. रोहन तर आनंदाने म्हणाला, माझा फ्युचर पार्टनर इन क्राईम एकदम स्ट्रॉंग आहे. घरात पुन्हा हसू पसरलं.
त्या रात्री सुमित्रा अन्विताजवळ बसल्या होत्या. काही क्षण शांतता होती. मग त्या म्हणाल्या, मला एक गोष्ट सांगायची आहे. अन्विता त्यांच्याकडे पाहू लागली. जेव्हा विहान माझ्या पोटात होता त्या थोड्या थांबल्या. मलाही खूप कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या. अन्विता आश्चर्यचकित झाली. खरंच? सुमित्रा हसल्या. हो, आणि तेव्हा मी सुद्धा तुझ्यासारखीच घाबरले होते. पहिल्यांदाच अन्विताला तिच्या सासूमध्ये फक्त सासू दिसत नव्हती, एक आई दिसत होती, एक स्त्री दिसत होती, जी कधी काळी तिच्यासारख्याच भीतीतून गेली होती. रात्री विहान आणि अन्विता बाल्कनीमध्ये बसले होते. आकाश स्वच्छ होतं. बऱ्याच काळानंतर ढग बाजूला झाले होते. अन्विता शांतपणे म्हणाली, मला वाटलं होतं मी सगळं गमावेन. विहान तिच्याकडे पाहत राहिला. ती पुढे म्हणाली, करिअर, कॉन्फिडन्स आणि आता बाळही. विहानने तिचा हात हातात घेतला. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, हरवण्यासाठी नाही, तर खरंच महत्वाचं काय आहे हे दाखवण्यासाठी. अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री तिने डायरी उघडली आणि लिहिलं, प्रिय बाळा, आज तू मला एक मोठा धडा शिकवलास. आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करू शकत नाही, पण प्रेम, विश्वास आणि आशा हे कधीही सोडायचं नसतं. ती काही क्षण थांबली. मग पुढे लिहिलं, मला आज पुन्हा भविष्य सुंदर वाटायला लागलं आहे. त्या शब्दांसोबत तिच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित उमटलं. कारण दीर्घ अंधारानंतर तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला होता. नव्या आयुष्याची तयारी. यानंतर पहिल्यांदाच अन्विताच्या मनात थोडी शांतता होती. डॉक्टरांनी दिलेल्या चांगल्या बातमीमुळे घरातला तणाव कमी झाला होता. सुमित्रांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू दिसत होतं. माधव दररोज बाळासाठी काही ना काही नवीन गोष्टींची चर्चा करत होते आणि रोहन तर इंटरनेटवरून बेस्ट अंकल टिप्स शोधत बसायचा. घरात पुन्हा आनंदाचे दिवस परतले होते. एका रविवारी सकाळी सुमित्रा कपाटातून एक जुना बॉक्स काढून घेऊन आल्या. हे बघ. अन्विताने बॉक्स उघडला. आत लहान लहान कपडे, विहानच्या लहानपणीचे फोटो आणि काही जुन्या आठवणी होत्या. हे विहानचे पहिले बूट. सुमित्रा हसत म्हणाल्या. रोहन लगेच हसला. अरे वा, दादा इतका गोड दिसायचा. सगळे हसू लागले. विहानने नाराजीचं नाटक केलं. बस करा आता. पण त्याच्या चेहऱ्यावरही हसू होतं. अन्विता हे सगळं पाहत होती. पहिल्यांदाच तिला बाळाच्या आगमनाची खरी जाणीव होत होती. आतापर्यंत ती भीती, ताण आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकली होती, पण आज तिला त्या छोट्या जीवाचं स्वागत करायचं होतं. दुपारी विहान तिला एका बेबी स्टोअरमध्ये घेऊन गेला. लहान लहान कपडे, छोटे मोजे, रंगीत खेळणी. अन्विता प्रत्येक वस्तूकडे प्रेमाने पाहत होती. तिच्या डोळ्यात नकळत चमक आली. हे बघ ना, किती क्यूट आहे. ती एका छोट्याशा पिवळ्या कपड्याकडे बघत म्हणाली. विहान हसला. तू तर आधीच आई झाली आहेस. अन्विता लाजून हसली. पण त्या आनंदातही एक छोटासा काटा होता. स्टोअरमधून बाहेर पडताना तिला ऑफिसचा फोन आला. नेहा होती. रिया आता तुझ्या जुन्या प्रोजेक्टची हेड झाली आहे. क्षणभर अन्विताच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. तिने स्वतःला सावरलं. गुड फॉर हर. पण फोन ठेवल्यावर मन पुन्हा अस्वस्थ झालं. घरी परतल्यावर ती बराच वेळ शांत होती. विहानने विचारलं, काय झालं? ती हलक्या आवाजात म्हणाली, मी पुढे चालले की मागे पडतेय हेच कळत नाही. विहान काही क्षण विचार करत राहिला. मग म्हणाला, तू आयुष्यात पहिल्यांदाच थांबली आहेस आणि थांबणं म्हणजे मागे पडणं नसतं. अन्विता त्याच्याकडे पाहत राहिली. त्या रात्री सुमित्रा तिच्या जवळ आल्या. तुला एक गोष्ट सांगू? अन्विता हसली. सांगा ना. सुमित्रा म्हणाल्या, मुलं मोठी होतात, घर बदलतं, नोकऱ्या बदलतात, पण स्त्रीची किंमत तिच्या पदावरून नाही ठरत. त्या पुढे म्हणाल्या, ती किती प्रेम देऊ शकते आणि किती संकटांमधून उभी राहू शकते यावर ठरते. हे ऐकून अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं. कारण इतक्या दिवसांनी तिला कुणीतरी तिच्या यशापेक्षा तिच्या अस्तित्वाची किंमत सांगत होतं. रात्री झोपण्यापूर्वी तिने डायरी उघडली. ती लिहू लागली, प्रिय बाळा, आज तुझ्यासाठी पहिले कपडे घेतले. तुला अजून पाहिलं नाही, पण तू आमच्या घरात आधीच आनंद घेऊन आलायस. ती काही क्षण थांबली. मग पुढे लिहिलं, आणि कदाचित तू मला माझं आयुष्य नव्याने जगायलाही शिकवत आहेस. त्या रात्री खूप दिवसांनी अन्विताने भविष्याचा विचार भीतीने नाही तर आशेने केला. एक अनपेक्षित धक्का. अन्विताच्या आयुष्यात आता आनंदाचे छोटे छोटे क्षण वाढत होते. बाळासाठी घेतलेले कपडे, घरात सुरू झालेली तयारी, सुमित्रा आणि माधव यांचा वाढलेला सहभाग, सगळं हळूहळू सुंदर वाटू लागलं होतं. पण आयुष्य जेव्हा सगळं सुरळीत चाललंय असं वाटायला लागतं, तेव्हाच एखादी अनपेक्षित घटना मनाचा तोल बिघडवून जाते.
त्या दिवशी सकाळी अन्विता तिच्या वर्क फ्रॉम होमच्या कामात व्यस्त होती. अचानक तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, आई. तिने लगेच फोन उचलला, पण फोनवर आईचा आवाज नव्हता. तिचे बागवा होते. आवाज घाबरलेला होता. अन्विता, तुझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. क्षणभर तिचं हृदय थांबल्यासारखं झालं. काय झालं? हॉस्पिटलमध्ये आणलंय. अन्विताच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. तिचे डोळे भरून आले. विहान, आई हॉस्पिटलमध्ये आहे. विहान एक क्षणही न दवडता उठला. चल, आपण लगेच जाऊ. रस्त्यावर अन्विताच्या मनात असंख्य विचार सुरू होते. आई ठीक असेल ना? काही गंभीर नसेल ना? मी तिच्यासोबत का नव्हते? अनेकदा संकट आलं की मन स्वतःलाच दोष देतं आणि अन्विताही तेच करत होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर तिने आईला बेडवर पाहिलं. आई शुद्धीवर होती, पण खूप अशक्त दिसत होती. अन्विता धावतच तिच्या जवळ गेली. आई. आईने हसण्याचा प्रयत्न केला. अगं, एवढी घाबरतेस कशाला? पण तिच्या डोळ्यातील थकवा लपला नव्हता. डॉक्टरने सांगितलं, जास्त काळजीचं कारण नाही. बीपी खूप वाढलं होतं. स्ट्रेस आणि थकवा जास्त झाला आहे. अन्विताला थोडा दिलासा मिळाला. पण तिच्या मनात एक वेगळीच वेदना निर्माण झाली. रात्री आईजवळ बसलेली असताना तिने पाहिलं, तिची आईही तशीच होती जशी ती स्वतः होती. वर्षानुवर्षे घरासाठी धावणारी, स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणारी, सगळ्यांची काळजी करणारी, पण स्वतःची नाही. अन्विता हळू आवाजात म्हणाली, आई, तू स्वतःची काळजी का घेत नाहीस? आई हलकसं हसली. प्रत्येक आई अशीच असते ग. हे ऐकताच अन्विताच्या डोळ्यात पाणी आलं, कारण ती स्वतःही तसंच करत होती. घरी परतताना ती पूर्ण शांत होती. विहानने विचारलं, काय विचार करतेस? ती खिडकीबाहेर पाहत म्हणाली, मला भीती वाटते विहान. कशाची? मी सुद्धा आईसारखीच होईन का? तो तिच्याकडे पाहत राहिला, स्वतःला विसरणारी. विहानने तिचा हात हातात घेतला. नाही, कारण तुला आधीच ते समजले, जे अनेकांना आयुष्यभर समजत नाही. त्या रात्री अन्विताने डायरीमध्ये लिहिलं, प्रिय बाळा, आज मला माझ्या आईमध्ये माझं भविष्य दिसलं. सतत देत राहणारी माणसं कधी कधी स्वतःलाच विसरून जातात. पण मी तुला एक गोष्ट नक्की शिकवेन, इतरांवर प्रेम कर, पण स्वतःवरही तितकंच कर. त्या शब्दानंतर तिने पेन खाली ठेवलं. खिडकीबाहेर चंद्र दिसत होता आणि तिच्या मनात एक नवीन जाणीव रुजत होती. आई होणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही, तर स्वतःला जपत इतरांवर प्रेम करायला शिकणं असतं. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढची कथा पाहू पुढील भागामध्ये. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.